हॅलो स्टुडंट्स, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. 11th ऍडमिशन प्रोसेस 2026-27. जेही विद्यार्थी खूप आतुरतेने वाट बघत होते स्पेशल राऊंडची अलॉटमेंट कधी होते आणि त्यांच्या मनात होते की आपल्याला कॉलेज मिळतंय का नाही मिळतंय, तर त्या सर्व विद्यार्थ्यांना मला सांगायला आनंद होतोय की त्यांची जी अलॉटमेंट लिस्ट आहे स्पेशल राऊंड 1, ज्याला आपण ओपन टू ऑल राऊंड म्हणत आहोत, त्याची जी अलॉटमेंट लिस्ट आहे ती वेबसाईट वरती प्रसिद्ध झालेली आहे. तर सर्व विद्यार्थी आपले अलॉटमेंट चेक करू शकतात. तर विद्यार्थ्याला कोणतं कॉलेज लागलं आहे, कोणतं का अलॉटमेंट झाली आहे किंवा नाही, हे जर चेक करायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. अलॉटमेंट झाली असेल तर विद्यार्थ्यांना काय करायचं, अलॉटमेंट नाही झाली तर विद्यार्थ्यांना काय करायचं, अशा प्रकारे पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. तसंच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन करणार आहे की अलॉटमेंट जर झाले असेल तर विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेण्यासाठी कशा प्रकारे विद्यार्थ्यांना प्रोसिजर फॉलो करायची आहे. ऑनलाईन गेल्यानंतर, ऑनलाईन लॉग इन केल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रोसीड फॉर ऍडमिशन कुठून करायचं, अलॉटमेंट लेटर कुठून डाउनलोड करायचं, आणि त्याच्यानंतर जर चुकून त्याचं ऍडमिशन घ्यायचं नसेल तर, आणि त्याच्याकडे चुकून प्रोसीड फॉर ऍडमिशनला क्लिक झालं तर अनडू प्रोसीड फॉर ऍडमिशन कुठून करायचं, हे सर्व डिटेल्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. ज्याही विद्यार्थ्यांना समजून घ्यायचं की आपल्याला अलॉटमेंट झाली आहे किंवा नाही, तर विद्यार्थ्यांना पहिल्यांदा वेबसाईटला व्हिजिट करा. तर विद्यार्थी दोन प्रकारे काय करू शकतो, आपले अलॉटमेंट चेक करू शकतो. पहिल्यांदा काय करायचंय विद्यार्थ्यांना, विदाउट लॉग इन फ्रॉम होम पेज. तर तुम्हाला अलॉटमेंट लिस्ट वरती क्लिक करायचं आहे, वेबसाईटला यायचं, अलॉटमेंट लिस्टला क्लिक करा, तुमचा इथं नंबर टाकून द्या. नंबर टाकून दिल्यानंतर तुम्हाला इथं सर्चला क्लिक करायचं आहे. ऍप्लिकेशन आयडी, प्रिफरन्स नंबर, स्टुडंट कॅटेगरी, मेरिट मार्क्स, युडाईस नंबर, कुठल्या कॉलेज लागलेला आहे, हे सर्व तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे. या सर्व डिटेल्स तुम्हाला इथं मिळू शकतात बघायला. पण डिटेलमध्ये माहिती बघायची असेल तर दुसरा प्रकार आहे ज्याद्वारे विद्यार्थी आपले अलॉटमेंट चेक करू शकतो. विद्यार्थ्यांना लॉग इन करायचं आहे. लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर विद्यार्थ्याला असा डॅशबोर्ड दिसणार आहे. डॅशबोर्ड इथून सरळ तुम्हाला खाली यायचं, कॅप ऍडमिशनला क्लिक करा. कॅप ऍडमिशन्सला क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्याला असा विंडो ओपन होणार. त्याला इथून विद्यार्थ्यांना स्पेशल राऊंड 1 ला हा राऊंड सिलेक्ट करा. आधीचा राऊंड सिलेक्ट असेल तर इथून ड्रॉपडाऊन मध्ये जाऊन तुम्हाला स्पेशल राऊंड 1 सिलेक्ट करायचा आहे. अशा प्रकारे तुमचं नाव, जेंडर, मदर नेम, डेट ऑफ बर्थ, तुम्हाला कॅटेगरी कुठल्या ऍडमिशनची, मेरिट मार्क्स, याच्यामध्ये तुम्हाला माहित आहे की पूर्णपणे जे आहे स्टेटस, जे तुम्हाला कॉलेज मिळालेलं आहे, अलॉटेड कॉलेजचं नाव तुम्हाला इथं बघायला मिळेल. स्टेटस त्या कॉलेजचं काय, एडेड मिळालंय, पार्शियल एडेड मिळालंय का, तुम्हाला अनएडेड मिळालंय, हे तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे. तर हे सर्व झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढे प्रोसीड करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहेत ते फिलअप करावेच लागतील. मार्कशीट घ्या, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट अपलोड करा, कास्ट सर्टिफिकेट अपलोड करा, हँडिकॅप सर्टिफिकेट असेल तर हँडिकॅप सर्टिफिकेट अप्लाय करा. जे जे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतात ते तुम्ही इथे अप्लाय करायचे आहेत. त्याच्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना ओबीसीचं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागलं असेल तेही इथं अपलोड करायचं आहे. विद्यार्थी म्हणत असतील की सर ही जी राऊंड चालू आहे ती राऊंड पूर्णपणे सर ओपन आहे ना, ओपन टू ऑल आहे, मग इथं आपले कास्ट सर्टिफिकेट, कास्ट डिटेल्स देणं का गरजेचं आहे. तर मी तुम्हाला मागच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, कास्ट बेनिफिट तुम्हाला अलॉटमेंट करत असताना नाही मिळणार. तुम्हाला अलॉटमेंट झाल्यानंतर ऍडमिशन करत असताना, ऍडमिशन झाल्यानंतर तुम्हाला कास्टचे बेनिफिट आहे तसे मिळणार आहेत. त्यामुळे जे जे बेनिफिटचे डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल ते इथं अपलोड करून द्या. त्यानंतर तुम्हाला इथं हे सगळं झाल्यानंतर, अपलोड झाल्यानंतर तुम्हाला प्रिंट अलॉटमेंट लेटरला क्लिक करायचं आहे. त्याच्या आधी तुम्ही प्रोसीड फॉर ऍडमिशनला क्लिक करा. काय करायचं आहे, प्रोसीड फॉर ऍडमिशन. जर भेटलेलं कॉलेज तुम्हाला घ्यायचं असेल तर सरळ सरळ करा प्रोसीड फॉर ऍडमिशन. प्रोसीड फॉर ऍडमिशन झाल्यानंतर कन्फर्म करून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला जर तुमच्याकडे चुकून झालंय प्रोसीड फॉर ऍडमिशन तर तुम्ही अनडू प्रोसीड फॉर ऍडमिशनलाही क्लिक करू शकता. जर तुम्हाला त्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं नसेल तर, आणि चुकून तुमच्याकडे प्रोसीड फॉर ऍडमिशनला क्लिक झालं तर अनडू प्रोसीड फॉर ऍडमिशनला सुद्धा परत तुम्ही क्लिक करू शकता. हे प्रिंट अलॉटमेंट लेटरला क्लिक करा. अलॉटमेंट लेटर अशा प्रकारे तुम्हाला डाउनलोड होईल. त्याची प्रिंट घेऊन ठेवा, कारण हे तुम्हाला ऍडमिशन घेत असताना अलॉटमेंट लेटर लागणार आहे. फॉर्म लागणार आहे तुम्हाला. तुमचा जो फॉर्म आहे तो फॉर्म डाउनलोड करा. फॉर्म कुठून डाउनलोड करायचा, कॅप ऑप्शन पार्ट 2 मध्ये जावा. वरती तुम्हाला प्रिंट फॉर्म म्हणून एक फॉर्म दिसेल, त्याला क्लिक करून घ्या. फॉर्म जोडा. त्याला आता सांगितलेले डॉक्युमेंट सगळे जोडून घ्या. आधार कार्ड घ्या, आधार कार्डच्या 2 झेरॉक्स घ्या, तुमचे 2 फोटोज घ्या, आणि अशा प्रकारे एवढे सगळे डिटेल्स, 10th मार्कशीट 2 झेरॉक्स,
स्कूलिंग सर्टिफिकेट 2 झेरॉक्स, अशा प्रकारे एवढे सगळे डॉक्युमेंट्स घ्या. वडिलांचा आधार कार्ड घेऊन जावा. अशा प्रकारे एवढे सगळे डॉक्युमेंट्स घेतले, त्याचा एक बंच तयार करा. कॉलेजमध्ये जावा, तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत त्याची पडताळणी करा आणि तुमचा फी भरून तुमचं ऍडमिशन कन्फर्म करा. ठीक आहे. आता कोटावाले विद्यार्थ्यांच्या बाबतीत सांगतो. सर्व जे विद्यार्थी आहेत, जे कोटावाले विद्यार्थी आहेत, त्यांना आपल्या लॉग इन मध्ये किंवा कुठंच कळणार नाही की त्यांना कॉलेज अलॉट झालंय का नाही. तर कॉलेज अलॉट झालाय किंवा नाही हे कसं कळेल त्यांना, तर त्यांना कॉलेजवरून कॉल येणार. कारण ही जी कोटाच्या ऍडमिशनची लिस्ट असते ना, कोटाच्या ऍडमिशनची लिस्ट हे कॉलेजच्या लॉग इन मध्ये असते. कॉलेजचं लॉग इन जे असतं ना त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळणार, कॉलेजच्या लॉग इन मध्ये. मग कॉलेजवर त्याची प्रिंटआउट काढणार आणि त्यांच्या नोटीस बोर्डवरती लावतील आणि तुम्हाला कॉल करतील की तुमचं ऍडमिशन आमच्याकडे अलॉटमेंट झालेलं आहे, तर डॉक्युमेंट घेऊन येऊन तुमचं डॉक्युमेंट पडताळणी करून फी भरून तुमचं ऍडमिशन कन्फर्म करा. आणि त्यावेळेस तुम्ही आता सांगितले सगळे डॉक्युमेंट्स घ्यायचे आणि कॉलेजला व्हिजिट करायचं. कॉलेजला व्हिजिट केल्यानंतर तुमची पडताळणी केली जाईल आणि तुम्हाला ऍडमिशन हे दिलं जाईल. हे झालं कोटावाल्या विद्यार्थ्यांसाठी. कोटावाल्या विद्यार्थ्यांसाठी ठीक आहे. कोटामध्ये आपल्याला माहित आहे मायनॉरिटी कोटा आहे, मॅनेजमेंट कोटा आहे, त्याच्यानंतर आपला इन हाऊस कोटा आहे. हे झालं कोटासाठी. आता स्पेशल राऊंड मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी ऍप्लिकेशन केले त्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉग इन मध्ये किंवा विदाऊट लॉग इन पण त्यांना इन्फॉर्मेशन बघायला मिळणार आहे. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे. तर आता ऍडमिशन शेड्यूलला थोडंसं बघूया. ऍडमिशन शेड्यूलला जर आपण क्लिक केलं, ऍडमिशन शेड्यूलला क्लिक केलं तर ऍडमिशन शेड्यूल पण तुम्हाला माहित असायला पाहिजे. विद्यार्थ्यांनी बघा, जी अलॉटमेंट प्रोसेस आहे 3 जुलैला 4 वाजता झालेली आहे. 6 जुलैला विद्यार्थी संध्याकाळी 6 तारखेपर्यंत आपल्या ऍडमिशनची प्रोसेस करू शकणार आहे. तर ही शेवटची तारीख असणार आहे. आणि आता विद्यार्थी विचारत असतील की ज्याही विद्यार्थ्यांना अजून याही राऊंड मध्ये ऍडमिशन मिळालं नाही त्यांच्यासाठी माहिती सांगतो. स्पेशल राऊंड 2 होणार आहे. स्पेशल राऊंड 2 होणार आहे आणि याच्यामध्ये हा फक्त मुलींसाठी राऊंड नाही, हा बॉईज साठी पण आहे. हा बॉईज साठी पण आहे, हा गर्ल साठी पण असणार आहे. हा राऊंड दोघांसाठी आहे. नाहीतर तुम्ही म्हणणार सर तुम्हीच म्हणला होता जो 5वा राऊंड असणार आहे तो. मी असं कुठलं म्हणलेलं नाही. मी मुलींसाठी 5th राऊंड असणार आहे जो स्पेशल मुलींसाठी असणार आहे. तर हा 5th राऊंड म्हणजे स्पेशल राऊंड 2 असणार आहे. याच्यामध्ये बॉईज आणि गर्ल्स दोघंही ऍडमिशन साठी फॉर्म फिलअप करू शकतात. स्पेशल राऊंड आहे. जसं स्पेशल राऊंड 1 साठी तुम्ही सगळ्यांनी अप्लाय केलं तसंच स्पेशल राऊंड 2 असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही ऍडमिशन साठी अप्लाय करू शकताय. आता गर्ल्स साठी ऍडमिशनचा राऊंड जो होणार आहे तो सगळ्यात शेवटी होणार आहे. तो स्पेशली गर्ल्स साठी असणार आहे. तर त्याच्या डिटेल्स तुम्हाला बघायचे असतील तर इथं आय बटनला क्लिक करा, डिटेल्स तुम्हाला मिळून जातील. तो गर्ल्स साठी असणार आहे. कधी? सगळी प्रोसेस झाल्यानंतर, स्पेशल राऊंड झाल्यानंतर आहे ते. ठीक आहे. तर त्याच्यानंतर तुम्हाला 6 जुलैला संध्याकाळी 6 वाजता पुढील प्रवेश फेरीचं वेळापत्रक जाहीर होणार आहे. त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळालं नाही त्यांनी स्पेशल राऊंड 2 मध्ये अप्लाय करू शकतात. 6 तारखेनंतर तुम्हाला तो राऊंड आहे त्याचं वेळापत्रक बघायला मिळेल. त्याच्यानुसार तुम्हाला पुढची प्रोसिजर फॉलोअप करायची आहे. ठीक आहे. आय होप सगळ्यांना माहिती इथपर्यंत सगळ्यांना समजलेली आहे. जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही डाऊट असतील, एखादी गोष्ट समजली नसेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती रिच आउट करा. तिथं मी तुमच्या प्रश्नाची उत्तरं देत असतो. तसंच तुम्ही युट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करू शकता. ठीक आहे. तुम्हाला तिथंही मी माहिती देत असतो. सो आय होप सगळ्यांना माहिती समजलेली आहे. इथपर्यंत काही डाऊट असेल तर विचारा. बाय बाय. थँक्यू सो मच फॉर लिसनिंग पेशंटली. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये.